रामकृष्ण हरे। सज्जन हो, आज अपना पुढे नंगे को खोदा भी डरता है असा भाग सादर करणार आहे। रूढी आणि परंपरेपुढे सत्य परेशान होता है, पराजित नहीं। तेव्हा शास्त्र असं सांगतं की योगाद रूढी बलीयसी इति न्याया। योग्य गोष्टीपेक्षाही रूढ म्हणजे परंपरा बलवान ठरते। आणि म्हणून या व्हिडिओमध्ये एक दृष्टांत सांगूया, म्हणजे हा विषय स्पष्ट होईल। कर्नाटकाच्या एका डोंगरावर भव्य देवीचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये शाक्त म्हणजे शक्तीचे उपासक, देवीचे उपासक वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना तिथे जाऊन करत असायचे। त्याला देवीच्या उपासनेमध्ये काही उपासना आघोरी पण आहेत। आघोरी हा शब्द त्यांचाच आहे। तेव्हा अशा उपासना तिथे करत असताना एक अशी उपासना होती की तिथे देवीची नग्न पूजा केल्या जायची। आणि ही नग्न पूजेची परंपरा जेव्हा हे समाजवादी लोकांना कळली, समाजाचा उद्धार झाला पाहिजे, अश्लीलता कमी झाली पाहिजे, चंगळवाद कमी झाला पाहिजे आणि सगळं जग मंगळ झालं पाहिजे, अशी ज्यांची मानसिकता आहे ते समाजवादी, समाजसुधारक ज्याला आपण म्हणतो, त्यांना ही गोष्ट खटकायची सारखी। नग्न पूजावर डोंगरावर देवी पुढे करतात म्हणून एके दिवशी त्यांनी मीटिंग घेतली आणि म्हणाले, हे जी परंपरा अश्लील समाजविरोधी जी परंपरा आहे ना, समाजबाह्य, तर तिला आपण बंद पाडू म्हणाले। आणि मग त्यांचं ठरलं की त्यांची पूजा ज्या वेळेला होती त्यावेळी यांनी मोर्चा नेला आणि मोर्चा नेल्यानंतर बंद करो, बंद करो, अश्लील पूजा बंद करो असे मोर्चाचे घोषणा देत देत पुढे सरकले। जवळजवळ आल्यानंतर हे आपल्या विरोधात घोषणा देत आहेत, डोंगरावर येऊन हे आपल्या उपासनेमध्ये हस्तक्षेप करतायत। असं जेव्हा त्या रूढीवाद्यांना, त्या उपासकांना कळलं ना, तेव्हा त्यांना चीड आली आणि ते चिडले। त्यांनी दगड घेतले हातामध्ये आणि त्यांनी पण घोषणा सुरू केल्या, चले जाओ, चले जाओ, नंगे को खुदा भी डरता है। आणि दगडाचा मारा सुरू केला। भराभर भराभर दगड मारायला लागले। आता हे 10-20 लोक आणि ते 100-200 लोक शक्ती उपासक, पूजा करणारे। आणि त्यामुळे काय झालं, त्यामुळे हे धूम पळाले, धोतर बितर धरून पलायनवाद स्वीकारला त्यांनी आणि त्यांना पळून त्यांनी लावलं कोणी, ह्या उपासनावाद्यांनी। आणि मग त्याच्यामध्ये दगडच्या मारामध्ये काही समाजवादी हे पण झाले, जखमी पण झाले। आणि मग त्यांना जखमींचे सर्टिफिकेट आणून हे करून त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी पोलीस कंप्लेंट झाली। ते प्रकरण न्यायालयात गेलं। न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या की बाबा यांनी सांगितलं की आमची परंपरा आहे, अनेक वर्षापासून चालू आहे, आम्ही काय त्यांच्या क्षेत्रात जाऊन किंवा त्यांच्या समक्ष ही कृती करत नाही, आमच्या देवीची आम्ही उपासना करतो आहे आणि ती चालत आलेली परंपरा आहे, ती आम्ही पार पाडतो आहे। याच्यामुळे त्यांना काय गावामध्ये त्रास होत नाही, हे मंदिर डोंगरावर आहे। यांची कैफियत मांडली आणि या समाजवाद्यांनी आपली कैफियत मांडली की डोंगरावर असो का कुठे असो, ही परंपरा बरोबर नाही, समाजविघातक आहे, अश्लील आहे, असं वगैरे यांनी पण मांडलं। आणि मग न्यायालयाने निकाल देताना असं म्हटलं की बाबा रे, समाज घटक जे आहेत ना, प्रत्येकाची उपासना वेगवेगळी असते आणि ती सगळी उपासना जर त्यांच्या पद्धतीने जर दूरवर होत असेल आणि त्याचा त्रास जर समाजाला होत नसेल तर ती परंपरा त्यांनी पाळायला हरकत नाही आहे। तुम्हाला काही त्रास होतोय का, त्या समाजवाद्यांना न्यायालयाने विचारलं। ते म्हणले आम्हाला काही त्रास नाही, पण हे बरोबर नाही। ते बरोबर नाही हे तुमच्या दृष्टीने झालं, पण त्यांच्या भावनेच्या दृष्टीने, त्यांच्या परंपरेच्या दृष्टीने, त्यांचे आनंद
प्रगट करण्याच्या दृष्टीने त्यांची डोंगरावर आणि तिकडे ती परंपरा आहे, तिथे जाऊन तुम्ही हे हस्तक्षेप करणं हे काय बरोबर नाही. आणि तुम्ही 10 लोक आहेत आणि ते 200-400 लोक आहेत, तेव्हा शास्त्र असं म्हणतं, परंपरा अशी म्हणते, शंकराचार्य असं म्हणतात, यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम नाचरणीयम. जरी तुमचं म्हणणं शुद्ध असलं, चांगलं असलं, तरी पण समाजविरोध करताय ना त्याला, ते 200 लोक विरोध करताय आणि तुम्ही 10 लोक तिथे गेलेले आहेत की उपासना बंद करा म्हणून. तर तुमचं जरी शुद्ध असलं तरी लोक विरोध आहेत आणि जास्त लोक विरोधी असले की तो नियम होतो आणि कमी असतात लोक तो अपवाद ठरतो. त्यामुळे न्यायालय असा निर्णय देतं की ज्याने त्याने आपापल्या परंपरा पाळताना दुसऱ्या कोणालाही त्रास होऊ नये याची खबरदारी घेऊन त्यांनी आपलं उपासनेचं परंपरा पुढे चालवायला हरकत नाही असा न्यायालयाने निकाल दिला. आणि परंपरावादी जे होते त्यांच्या बाजूने हा निकाल गेला आणि हे समाजवादी होते त्यांना न्यायालयाने फटकारलं की तुम्ही तिथे जायची काय गरज नव्हती, तेव्हा जखमी झालात, अमुक झालात, हे काय शहाणपणाचं लक्षण नाही आहे आणि न्यायालय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. सांगायचा मुद्दा सज्जन हो असा आहे की ज्याने त्याने आपली परंपरा आणि आपली रूढी पाळताना इतरांना काही त्रास होणार नाही ना, शेजारी पाजारी समाज याची दक्षता घेऊन आपापल्या भावना आपापल्या उपासना करायला काहीही हरकत नाही आहे. फक्त आमची उपासना आहे ना मग आम्ही DJ लावू आणि शेजारीचे सगळ्या खिडक्या हादरायला लावू, त्यांचे हृदय हार्ट फेल झाले तरी चालेल, असं करून नाही चालायचं. आपापल्या उपासना आपापल्या मर्यादेत राहून आपापल्या कक्षेत राहून आनंदाने कराव्यात, हा शास्त्राचा संकेत आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा. ज्ञानदानम विशिष्यते. रामकृष्ण हरी.